आज आत्ताच मी बातमी पाहिली. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब बॉम्ब हल्ल्यामध्ये ठार झाल्याची बातमी. मोदी 2 दिवसापूर्वी इस्रायलमधून आले. भारताच्या जागतिक धोरणाला बसलेला हा धक्का आहे. इराणमध्ये 40 दिवसाचा शोक हा जाहीर केला. इराण हा भारताचा मित्र होता, अर्थात इस्रायल सुद्धा आहे. इराणनं भारताला आपल्या संकट काळामध्ये अनेकदा मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नावर खुलेपणानं भारताच्या बाजूने उभा राहिलेला देश म्हणजे इराण. त्यानंतर इराण भारताला अत्यंत स्वस्त दरामध्ये तेल देत होता, एका मैत्रीच्या नात्यानं. इराणनं हे नातं आपल्याबरोबर कायम जपलं. इराणनं भारताशी कायम मित्रत्वाचं नातं ठेवलं. अशा इराणच्या संदर्भात, या युद्धासंदर्भात भारतानं एक भूमिका घेणं आवश्यक होतं. मोदी हे ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकांना मिठ्या मारताना आम्ही काल त्यांना पाहिलं इस्रायलला. जर भारत पाकिस्तान युद्ध हे ट्रम्पने थांबवलं असं ते म्हणतात वारंवार, तर इराणला वाचवण्याची जबाबदारी ही मोदी यांची होती. हे युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पण इराणवरती ज्या प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, मारलं, खोमेनीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातवांसह मारलं गेलं. भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं नेतृत्व काय करत होतं? हे युद्ध त्यांनाही थांबवता आलं असतं असं भारतीय जनता पक्ष किंवा इतर मोदींच्या समर्थकांचं म्हणणं आहे. जर भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर इस्रायल आणि इराणचं युद्धसुद्धा आमचे मोदी थांबवू का शकले नाहीत? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानं, सरकारनं द्यावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे जागतिक राजकारणासाठी. ही अत्यंत वाईट आणि दुःखद घटना आहे मध्य पूर्व आशियातील स्थैर्यासाठी. इराणचं कमजोर होणं हे भारतासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे. कारण ज्या पद्धतीनं आता इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा घेईल, हळूहळू ही पावलं भारताच्या दिशेनं पडू शकतात. नेतन्याहू आज आहे उद्या नसतील, पण भारत हा एक महान देश आहे. आधीच नरेंद्र मोदींनी अमेरिकेबरोबर केलेल्या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झालेला आहे व्यापारी करारात. जर अमेरिकेनं इराणमध्ये पाय रोवले, पाकिस्तानच्या युद्धामध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहे. लक्षात घ्या, पाकिस्तानला अर्थसहाय्य, पाकिस्तानला मिसाईल्स, पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचं काम प्रेसिडेंट ट्रम्प करत आहे. आणि प्रेसिडेंट ट्रम्पनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये 2 दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या जनरलच्या शौर्याचं कौतुक केलेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून साधं निषेधाचं शब्द बाहेर पडला नाही. मग भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे? भारताची जागतिक भूमिका काय आहे? की फक्त जाऊन परदेशात जाऊन फिरायचं आणि नेत्यांना मिठ्या मारून फोटो पाठवायचे भारतामध्ये, हेच आहे का? खोमेनी यांचं दुर्दैवी निधन, हत्या ही भारतासाठी सुद्धा धक्कादायक आहे. इतकंच मी सांगू शकतो. लोकसभा
येणाऱ्या काळात अर्थव्यवस्था देखील परिणाम होऊ शकतो. पूर्णपणे. पण आपल्या देशानं कोणतीच भूमिका या संदर्भात घेतली नाही. भूमिका घेणं गरजेचं असतं. इतकं मोठं युद्ध सुरू आहे आपल्या देशाच्या सीमेवर. मग भारत, मग पाकिस्तान अफगाणिस्तान असेल, इराण इस्रायल असेल, इराण दुबई असेल, इराण आणि अमेरिका असेल, हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आलेलं आहे. या युद्धामुळे भारताचं आर्थिक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे भूगोल बदलण्याची शक्यता आहे भारताच्या सीमेवरील. आणि ह्या युद्धामुळे भारताला चटके बसण्याची शक्यता आहे. तरीही मोदी या युद्ध काळामध्ये इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी इराणवर बॉम्ब पडले. जागतिक स्तरावरती भारताची नाचक्की झालेली आहे. अनेक तरुण तिथे तरुणी जे शिक्षणासाठी गेलेले आहेत ते अजूनही अडकलेले आहेत, त्याच परिस्थितीत आहेत. अनेक विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत. मुंबई विमानतळावर नाही, सर्वत्र बसेल. आखाती राष्ट्रामध्ये, मग दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अनेक ठिकाणी भारतीय पर्यटक अडकून पडलेले आहेत. कामधंद्यासाठी गेलेले उद्योजक अडकून पडलेले आहेत. विमानतळांवरती हल्ले झालेले आहेत. आणि भारतीय परराष्ट्र खातं काय करत आहे याच्याविषयी सगळ्यांना आता उत्सुकता की हे कसे सोडवणार, कसे येणार परत भारतामध्ये. पुण्यातलं एक कुटुंब आहे, मला मगाशीच अभय छाजेड यांचा निरोप आला, मी बोललो काही लोकांशी. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा परिवार तिथे अडकलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं खोमेनीला मारलं, त्याचं कुटुंब मारलं, त्याची नातवंड मारली, हे क्रौर्य आहे. लष्करी बंदोबस्त वाढवावा लागेल भारताचा का वाटणार अशा वेळेस जर हल्ले होत असेल? नाही, हा प्रश्न वेगळा आहे. आणि इराणवरचा ज्या पद्धतीनं हल्ला अमेरिका आणि इस्रायलने मिळून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खोमेनी ठार झालेले आहेत, याच्यावरती भारतानं भूमिका घेणं गरजेचं असं माझं म्हणणं आहे. हा प्रश्न इराण किंवा इस्रायलचा नाही, इराण किंवा अमेरिकेचा नाही आहे. हा प्रश्न एखादा देश गुंडागर्दी करून एखादा देशाचा कशा प्रकारे ताबा घेतो, बरं का, जसं आपल्याकडे गँगवॉरमध्ये होतं तसंच आहे ना ते. ज्या पद्धतीनं वेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला अमेरिकेच्या सैन्यानं किडनॅप करून आपल्या तुरुंगात टाकलं, अशी परिस्थिती उद्या या देशातल्या जगातल्या कोणत्याही राष्ट्रावरती येऊ शकते. कोणालाही उचलून अमेरिका इस्रायल एकत्र येऊन उचलून आपल्या तुरुंगात डांबू शकतात किंवा मारू शकतात. त्याच्यामुळं मोदी हे विश्वगुरू आहेत. मोदी हे विश्वगुरू असा डंका पिटला जातो. त्याच्यामुळे विश्वगुरूंनी या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे.